प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा मी आज काही परमेश्वराची वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय. या तर आपण ऐकण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करूया. याकोबाचं पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 14व्या वचनापासून पुढे काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? जो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्याच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत, क्रियान वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. प्रेज द लॉर्ड. आणि या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं वचन आम्हाला विश्वास आणि त्या विश्वासाला अनुसरून केल्या जाणाऱ्या क्रियांच्या विषयी काही गोष्टी शिकवतोय. आणि मग 14व्याच वचनामध्ये असं म्हटलं की माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ? म्हणजे आमच्याकडे विश्वास आहे. काय विश्वास आहे? आज विचार करायला सुरुवात करा. कोणत्या विश्वासामध्ये तुम्ही चालत आहात? आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करायचा आहे. काय विश्वास ठेवलाय आम्ही? की येशू हा प्रभू आहे, येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे, येशू आमच्या पापांसाठी या जगामध्ये आला, आमच्यासाठी वधस्तंभावरती बलिदान झाला, आमच्यासाठी तो मरण पावला, 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि जो खूप लवकर पुन्हा एकदा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येतोय. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यातल्या कोणाचा नाश होणार नाही असं त्याचं अभिवचन आम्हाला आहे. हालेलुया. आणि मग हाच विश्वास आमच्या ठाई आहे. आणि असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही तर त्यापासून काय लाभ? आता विश्वास ठेवलाय की येशू हा प्रभू आहे, पण त्याला अनुसरून आम्ही क्रिया करत नाही तर मग आम्हाला नेमकं काय लाभ? मग असा विश्वास कसा आहे? बायबल आम्हाला इथं 19व्या वचनात सांगतं, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात आणि थरथर कापतात. भूतही विश्वास ठेवतात आणि ते थरथर कापतात. आमचा विश्वास मात्र थरथर कापणारा नाही, घाबरणारा नाही, देवाचं भय नाचणारा विश्वास आहे आमचा. देवावरती आम्ही फक्त जसे सर्व लोक कुठल्या तरी देवावरती श्रद्धा ठेवतात तसं आमच्या येशूवरती श्रद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. कशा प्रकारचे लोक आहोत आम्ही? आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन चालायचा प्रयत्न करत आहोत. बायबल आम्हाला इथंच सांगतं की भूतही विश्वास ठेवतात की एकच देव आहे आणि ते त्याला घाबरतात, त्याच्या पुढे ते थरथर कापतात. काय आम्ही देवाचं भय धरलंय का? आमच्या जीवनात आज आम्हाला विचार करायचा आहे. काय परमेश्वराचं भय आमच्या ठाई आहे काय? आणि जर ते नसेल तर आम्ही निर्जीव विश्वास किंवा मृतवत असा विश्वास घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आज आमच्या जीवनात हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि मग पुढे 21वं वचन सांगतं, 20वं वचन असं सांगतं, अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? आणि जर त्या विश्वासामध्ये कुठली क्रियाच नसेल तर तो विश्वास निरर्थक आहे, ज्याला काहीच अर्थ नाही. अशा प्रकारचा विश्वास घेऊन आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकतो काय? संडे टू संडे विश्वास, बाकीचे दिवस त्या विश्वासाशी काही घेणं देणं नाही. कोण तो विश्वास? आम्ही त्याला ओळखतच नाही. फक्त संडेलाच आमचा विश्वास जागा होतो. 2 तासासाठी चर्चला जाऊन आलं की आमचा विश्वास संपलेला असतो. त्यानंतर पुन्हा आम्ही जगामध्ये रम्मान झालेलो असतो. अशा प्रकारचा विश्वास घेऊन आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकणार नाही. आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर अब्राहमाकडे पाहिलं तर अतिशय सुंदर त्याचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं बायबलमध्ये. परमेश्वराने त्याला सांगितलं की तू घरदार सोड,
सगळं शेतीवाडी, आईबाप, भाऊ बहीण सगळे सोड आणि चल मी सांगतो त्या देशामध्ये. आणि ज्यावेळेला त्याला परमेश्वराची वाणी ऐकू आली त्यावेळेला त्याने सगळ्या गोष्टी सोडल्यात आणि तो त्याच्या पत्नीला घेऊन, त्याच्या पुतण्याला घेऊन तो निघालाय घरदार सोडून. देवासाठी केली जाणारी कृती, देवासाठी केला जाणारा त्याग आम्हाला अब्रामाकडे पाहिल्यानंतर बघायला मिळतो. आणि त्याचा विश्वास हा नीतिमान असा गणला गेलाय. त्याच्या पुढे जर पाहिलं तर त्याला परमेश्वराने जे पुत्र संतान दिलं 100व्या वर्षी, 100 वर्षाचा असताना त्याला इसाक झालाय आणि त्याच्यानंतर त्या इसाकाला वेदीवरती अर्पण करायला परमेश्वराने सांगितलं. साधारणपणे 14-15 वर्षाचा तो इसाक असेल. त्याच्या म्हातारपणाची तो काठी असेल, त्याच्या संपूर्ण ऐश्वर्याचं, संपत्तीचा तो एक वारीस असेल. आणि अशा त्या एकुलत्या एका पुत्राला परमेश्वर म्हटलं की तू वेदीवरती बलिदान कर. आम्ही बघतो आजकाल काही आईवडिलांकडे माझं पोरगं, माझी पोरगी करत करत आयुष्य घालवले. देवाची सेवा बाजूला राहिली, देव बाजूला राहिलाय, काय घेणं देणं नाही. मला मुलासाठी घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचाय, त्याला फॉरेनला पाठवायचंय किंवा आणि काही बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. मुलांसाठी हे करायचे, मुलांसाठी ते करायचे. करा, निश्चित करा, तुमची ती जबाबदारी आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला असंही म्हणतो की जो कोणी माझ्यासाठी आपला आईबाप, घरदार, भाऊ बहीण, मुलं बाळ सोडत नाही तो व्यक्ती माझ्या योग्यतेचा नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवावर जास्त प्रीती करतो का आम्ही आमच्या घरदारावर, आमच्या मुलाबाळांवर, आमच्या आई वडिलांवर किंवा आमचे जे कोणी असतील त्यांच्यावर जास्त प्रीती करतो? हा एक मोठा प्रश्न आहे. तो प्रीतीचा भाग आहे, तो वेगळी गोष्ट आहे, त्याविषयी मी कधीतरी निवांत सांगेल. परंतु आज आम्हाला बघायचंय की आमचा विश्वास हा क्रियांवाचून निरर्थक आहे असं बायबल सांगते. आणि इसाकाकडे आम्ही पाहत आहोत, अब्रामाकडे आम्ही पाहत आहोत की अब्रामाने इसाकाला वेदीवरती अर्पण करायला मागे पुढे पाहिलेलं नाही. कुठलाच विचार त्याने केला नाही. परमेश्वराची आज्ञा ती मानायची, परमेश्वराची आज्ञा मोडायची नाही. काय आम्ही अशा प्रकारे जीवन जगतोय का? काय आमचा विश्वास त्या अब्रामासारखा आहे का? विचार करावा लागेल. आमचा विश्वास कसा आहे? एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझे एक मित्र होते आणि पास्टर होते ते, पण ते एका गावामध्ये प्रेयरला गेले आणि मंडप टाकलेला होता. त्या मंडपामध्ये जवळपास 100-1 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि सगळे लोक खाली मांडी घालून बसलेले, खाली चटया टाकलेल्या. आणि तिथे प्रेझेंट वर्शिप झाली, देवाचं वचन सुरू झालं आणि देवाचं वचन पास्टरांनी सांगायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात एक घटना घडली. तिथे एक विंचू आला कुठून तरी आणि एका मुलीला, जी एक 20-22 वर्षाची असेल परंतु जी विश्वासामध्ये स्ट्रॉंग मुलगी होती आणि देवाची स्तुती आराधना करणारी ती मुलगी होती, आणि तिला तो विंचू चावला. आता तिला विंचू चावला म्हटल्यानंतर सगळ्यांची गडबड झाली. पटापट सगळे उठले, विंचू चावला. आणि सगळ्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. कोणतरी म्हटलं गाडी काढा लवकर, तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, विष अंगामध्ये भिनेल, असं होईल तसं होईल. आणि सुरू झाले. पास्टर तिथून वरून सांगतात ते पुलपीटवरून, थांबा, गडबड करू नका, आपण प्रार्थना करू, परमेश्वर तिला आरोग्य देईल, काळजी करू नका. परंतु काय कोणाला दम धरवेना, कोणी गप्प बसायला तयार व्हायना. गाडी आणली, पटकन त्या मुलीला गाडीमध्ये टाकण्यात आलंय. ती मुलगी पण म्हणते, अहो प्रार्थना करू आपण, काही होणार नाही, प्रार्थना करू, पण कोणीच काय ऐकायला तयार नाही. आणि सगळी सभा अस्तव्यस्त झाली. सगळे लोक उठून निघून चालले आणि पास्टर एकटेच तिथे पुलपीटवर उभे आहेत. आणि ते शेवटी खाली उतरून आले. 2-3 जण तिथं खाली थांबलेले होते. काय आज परमेश्वराची सभा
कशी अस्तव्यस्त होऊन गेली अचानक. एका विंचवाने काय काम केलं असं ते म्हणत होते. आणि ते त्यांना म्हटले की तुम्ही दोघं तिघच लोक खूप विश्वासू दिसताय. ते म्हटले कसलं काय पाळक साहेब, इथे खाली ज्या चटई आहेत त्या आमच्या आहेत, आता त्या घेऊन जायच्या म्हणून थांबलोय आम्ही. सगळे लोक जात नाही तोपर्यंत आम्हाला जाता येत नाही. अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे का? आज आम्हाला विचार करायची गरज आहे. म्हणून बायबल आम्हाला इथं सांगतं की अरे बुद्धिहीन मनुष्य, क्रियां वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? अब्राहामाने विचार केला नाही इसाकाला वेदीवर अर्पण करताना. माझी जी सगळी संपत्ती आहे, जे सगळं ऐश्वर आहे, माझा म्हातारपणाची जी काठी म्हटलेला जो मुलगा आहे, माझा जो वारिसदार आहे, त्याला मी कसं काय बलिदान करू? अशी वाणी जर कधी कदाचित तुमच्याकडे माझ्याकडे आली तर आम्ही म्हणू सैतानच माझ्याशी येऊन बोलला आणि सैतान मला बळी द्यायला लावतोय. आणि काय 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 विचार करू शकताल नाही का? येशूच्या नावात सैताना निघून जा माझ्यापासून. अशा प्रकारच्या प्रार्थना करायला सुरुवात करताल प्रियांनो. परंतु अब्राहामाने कुठलाच विचार केलेला नाही. अब्राहामाने कुठल्याच प्रकारे मागे पुढे पाहिलेलं नाही इसाकाला वेदीवरती अर्पण करायच्या वेळेला. आणि पुढं असं म्हटलं की अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. प्रेज द लॉर्ड. अब्राहामाला देवाचा मित्र असं म्हणण्यात आले कारण तो विश्वासामध्ये खंबीर होता, बळकट होता. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचे शिष्य म्हणतात, प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. आम्ही पाहतो येशू ज्या वेळेला वादळ आलेलं असतं आणि त्या बोटीमध्ये येशू झोपलेला आहे आणि सगळे लोक ओरडायला लागतात, प्रभूजी वाचवा 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 म्हणून. आणि येशू म्हणतो, अहो अल्पविश्वासी, तुम्ही इतके भित्रे कसे? काय म्हणतो येशू? अहो अल्पविश्वासी. तो तिथे त्यांना दोष लावतोय कारण ते विश्वासामध्ये कमजोर होते. काय आज आमचा विश्वास कमजोर अवस्थेत आहे काय? आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे. आणि बायबल आम्हाला असं सांगते की विश्वास जर नसेल, बघा विश्वास हा एक घटक आहे, एक सबस्टॅन्स ज्याला म्हणूया आपण, जो कुठेतरी ठेवावा लागेल, कुठेतरी गुंतवावा लागेल. बघा जगामध्ये अनेक लोक आहेत, प्रत्येक जण कशावरती ना कशावरती तरी विश्वास असतो. कोणाचा तरी कोणत्या तरी देवावरती, मुस्लिम लोक अल्लावरती विश्वास करतात, ख्रिश्चन लोक येशूवर विश्वास करतात, किंवा हिंदू भाऊ लोक आपले ते त्यांच्या दैवतांवरती विश्वास करतात. प्रत्येकाचा कोणावरती ना कोणावरती तरी विश्वास आहे. पारशी लोकांचा त्यांचा देव आहे, शीख लोकांनी त्यांचे देव आहेत आणि प्रत्येकाने आपापला देव म्हणून कोणाला ना कोणाला कुठेतरी त्यांचं श्रद्धास्थान आहे. प्रत्येकजण कोणावर तरी विश्वास ठेवतोय. मग आज आता आम्हाला विचार करायचा की आमचा विश्वास आहे काय? कुठे आहे आमचा विश्वास? मत्ती 6:21 मध्ये असं म्हटले की जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मन लागेल. जिथं धन आहे तिथं मन लागेल. मग तुमचं मन धनामध्ये लागलेलं आहे का देवाकडे लागलेलं आहे? विश्वास कुठे आहे? ज्या बँकेत जास्त धन आहे, ज्या बँकेत जास्त बॅलन्स आहे, त्या बँकेत सारख्या चक्रा मारताय का? विचार करा. आज जिथं इन्व्हेस्टमेंट केली तिथं ती कंपनी किंवा ती व्यक्ती आहे का नाही? 10 वेळा मोबाईलवर आम्ही चेक करतोय, ऑनलाईन आहे का, मोबाईल बंद झालाय का, मिस कॉल देऊन देऊन चेक केलं जातंय, सापडतोय का नाही व्यक्ती, कधी पैसे मिळतील परत. कुठं मन लागले? धनाकडे. विश्वास काय आहे? फक्त रविवार पुरता चर्चला जाणं, पास्टरला जाऊन भेटून येणं. देवाला भेटण्यासाठी आम्ही जात नाही, आम्ही देवाचा गौरव करण्यासाठी जात नाही, आम्ही देवाची स्तुती आराधना करायला जात नाही. आम्हाला आज विचार करायची गरज आहे प्रियांनो. आमचा विश्वास, आम्हाला देवाचा मित्र म्हणण्याच्या पात्रतेचे आम्ही आहोत काय? अब्राहामाचा विश्वास असा होता की त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले, ते त्याच्यासाठी नीतिमत्व असे गणण्यात आले. जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर
विश्वासाची अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात. दानिएलचं उदाहरण घ्या, त्याचा देवावरचा विश्वास बघा आणि त्या विश्वासाच्या प्रती तो म्हटला की मला सिंहाच्या गुहेत टाकलं तरी चालेल, माझा जिवंत देव मला वाचवेल. तुम्ही शद्रक मेषक अबेदनगोकडे बघा आणि त्यांना तप्त भट्टीमध्ये टाकण्यात आलं, अग्नीच्या तप्त भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलंय, परंतु त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही, कसला विचार केला नाही. आणि त्या परमेश्वराने त्यांचा विश्वास बघून त्यांना त्या आगीतून बाहेर काढले. दानिएलला त्या सिंहाच्या गुहेतून बाहेर काढण्यात आले. हालेलुया. त्यांचा विश्वास बघा कसा होता. आणि आमचा विश्वास कसा आहे? आमचा विश्वास कमजोर अवस्थेमध्ये आहे का? आम्ही कट्टर विश्वासू लोक आहोत काय? मी मुद्दामून जाणून बुजून हा शब्द वापरतोय. आम्ही अर्धवट विश्वासू आहोत, अर्ध्या आळकुंडाने पिवळे झालेले. कधी जगामध्ये रम्मान व्हायचं, कधी वाटेल तेव्हा वाटेल ते करायचं. शिस्त नाही, देवाच्या गौरवाची काळजी नाही, देवासाठी झटायची तयारी नाही, देवाच्या प्रती पॅशन नाही, देवाविषयी आदर नाही, देवाचं वचन जीवनामध्ये नाही. प्रियांनो, अशा प्रकारचं जीवन जर जगत असाल तर आज वेळ आहे सुधारायची. कारण बायबल आम्हाला असं सांगते, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. काय आम्ही देवाचं ज्ञान घेण्याकडे लक्ष लावलंय का? काय आम्ही त्या देवावर विश्वास ठेवलाय का? प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस अतिशय जवळ आलेले असताना आम्ही देवासाठी आवेशी बनलेलो आहोत काय? काय चुका केल्या मागे त्याच्याकडे पाहत बसू नका. सैतान हा दोष देण्यासाठीच आहे. तुम्ही दोषामध्ये राहावं नाही अशी परमेश्वराची इच्छा आहे. मागे जे काही घडलं असेल त्याच्या बाबतीत परमेश्वराकडे क्षमा मागा, पश्चाताप करा आणि पुन्हा एकदा एका नवीन विश्वासामध्ये देवाकडे जाण्याचा प्रयत्न करायला शिका. देव क्षमा करायला तयार आहे. देव पुन्हा एकदा जवळ घ्यायला तयार आहे. उदळ्या पुत्र जरी निघून गेला तरी परमेश्वराने त्याचं वचन आम्हाला सांगते की त्याचा बाप दारामध्ये वाट बघत उभा होता. हालेलुया. 99 मेंढरे सोडून तो हरवलेले जे आहे ते शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलाय असं बायबल आम्हाला सांगतं. तो म्हणतो, मी पाप्यांना बोलवायला आलोय, मी हरवलेले ते शोधायला आलोय. प्रियांनो, आज जर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मनाची तयारी करताल तर तो देव आज पुन्हा एकदा तुम्हाला अद्भुतरित्या उपयोगात आणायला तयार आहे. तो तुमचं जीवन बदलायला तयार आहे. तो तुमच्या जीवनामधील समस्या, अडीअडचणी, संकट दूर करायला तयार आहे. मार्क शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही गेलात तर 16व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 16वा अध्याय 15 ते 18 वचनं. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रेज द लॉर्ड. कुठे विश्वास आहे? तुमच्या धनावर विश्वास ठेवलाय का? तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती विश्वास आहे का? का देवावर विश्वास आहे? आज विचार करा. जो विश्वास ठेवल त्याचं तारण होईल असं सांगितले. जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेला पात्र ठरेल. अर्धवट विश्वास ठेवणारे स्वर्गात जाऊ शकणार नाहीत. आणि जर विश्वास ठेवला असेल तर तुमच्या संगती ही चिन्ह असतील की तुम्ही नव्या नव्या भाषा बोलताल, तुम्ही भूत काढताल, तुम्ही दुखनाईतांवर हात ठेवले तर ते बरे होतील. हालेलुया. आमच्याच जीवनामध्ये माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला बरं वाटत नाही, मला त्रास होतोय आणि अशा अनेक समस्या घेऊन आम्ही रडत बसलेलो आहोत. काय कारण आहे त्याचं? आमचा विश्वास परिपूर्ण नाही. आमचा विश्वास देवावरती नाही. आमचा विश्वास मोबाईलवरती आहे. आमचा विश्वास बँकेवरती आहे. आमचा विश्वास आमच्याकडे असणाऱ्या पैशावरती आहे. आमचा विश्वास आमच्या इन्व्हेस्टमेंटवरती आहे. हालेलुया. घरदार, गाडी, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टींवरती आमचा विश्वास आहे. कदाचित बिझनेसवर, कदाचित तुमच्या नोकरीवर तुमचा विश्वास असेल.
प्रियांनो, आज तुमचे विचार बदला, म्हणजे तुमचा विश्वास बदलेल. तुमच्या विचारांमध्ये जर धन संपत्ती, दौलत, गाडी, बंगला, पैसा, जगी गोष्टी, फॅशन या गोष्टी असतील तर निश्चितच तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी नाही. कारण बायबल आम्हाला असंही सांगते की जो जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. हालेलुया. जगाशी मैत्री हे देवाशी वैर आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. काय आम्ही जगाशी मैत्री करायचा विचार करतोय का? जग जसं जगतंय तसं जगायचं आम्ही विचार करतोय का? आमचा विश्वास जगावर, जगातल्या लोकांवर, मित्रमैत्रिणींवर, आमचा विश्वास त्या सगळ्या गोष्टींवर आहे का? प्रियांनो, तुमचा विश्वास देवावर ठेवा. आज माझी तुम्हाला एक विनंती आहे किंवा एक आव्हान आहे. तुमचा विश्वास देवावर ठेवायला शिका. आणि जर देवावरती विश्वास ठेवताल तर देवाचा गौरव पाहताल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला आज गरज आहे आमचा विश्वास देवावर ठेवायची. आणि जर अर्धवट विश्वासामध्ये असताल तर देवाकडे प्रार्थना करायला शिका की देवा, तुझा विश्वास तो परिपूर्ण कर परमेश्वर. कारण विश्वास ठेवायचं दान देणारा परमेश्वर तोच आहे. परंतु आमचा अर्धवट विश्वास आम्हाला कुठेतरी संकटात आणणार आहे. आमचा अर्धवट विश्वास आम्हाला नीट देवाकडे जाऊ देत नाही आणि नीट जगामध्ये देखील जगू देत नाही. प्रियांनो, या गोष्टींमधून थोडंसं आज आम्ही बाहेर पडूया. आम्ही अर्धवट विश्वासामध्ये आहोत काय? आणि अर्धवट विश्वासामध्ये असेल तर प्रियांनो, आज आमची परिस्थिती बदलली पाहिजे. आम्हाला देवाची स्तुती करता आली पाहिजे, देवाची आराधना करता आली पाहिजे, देवाला गौरव देता आला पाहिजे. आम्हाला आमच्या संगती असणाऱ्या लोकांना संगती घेऊन आम्हाला देवाची सुवार्ता गाजवता आली पाहिजे. आम्हाला अनेकांपर्यंत जायचंय. राष्ट्रामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करा असं बायबल आम्हाला सांगतं. काय आम्ही त्या गोष्टी करतोय का? आम्ही अनेकदा म्हणतो की मी ज्याला सांगतो त्याला माहिती आहे, पण ते काय ऐकत नाही. प्रियांनो, तुमचं काम आहे सांगायचं. कोणाला ऐकायचं ते परमेश्वर बघेल. कोण ऐकतंय, कोण नाही ऐकत, कोणाला नाही ऐकायचं, सोडून द्या त्या गोष्टी. तुमचं काम फक्त तुम्ही करा. आम्ही देवाकडे कोणता विश्वास घेऊन येत आहोत? मृतवत विश्वास आणलाय का? जो विश्वास आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार नाही. हालेलुया. ज्या विश्वासामुळे आम्हाला काहीच फायदा होणार नाही असा विश्वास घेऊन आम्ही जगत आहोत काय? जो विश्वास कृतिशील नाही. बायबल आम्हाला सांगते की प्रीती करा, परंतु आम्ही प्रीती करू शकत नाही. पण देवाकडे मात्र जायचा प्रयत्न करतो, प्रार्थना करायचा प्रयत्न करतो, बायबल वाचायचा प्रयत्न करतो, पण प्रीती नाही. बायबल आम्हाला सांगते की डोंगर ढळविता येईल इतका विश्वास असेल. अन्य भाषा बोलता येत असतील, परंतु जर प्रीती नसेल तर झणझणणारी झांज आणि वाजणारी थाळी असे आहात. कसे आहात? म्हणजे बायबल आम्हाला सांगते की तुमचा विश्वास देवावरती आहे तर तो त्याच्या वचनाच्या द्वारे तो कृतीमध्ये बांधला गेला पाहिजे. विश्वास आणि कृती या दोन्ही गोष्टी एकत्र सायमल्टेनियसली चालल्या, त्या एकत्र चालल्या तरच आम्ही त्या विश्वासामध्ये परिपूर्ण होत जाणार आहोत. आम्ही अर्धवट विश्वासामध्ये राहून फक्त येशू येशू करत राहू तर आम्ही सार्वकालिक जीवनासाठी पात्र ठरणार नाही. आम्ही फक्त चर्चला जाणारे लोक बनून चालणार नाही. रोज सातत्याने देवाची स्तुती, आराधना, प्रार्थना, देवाच्या वचनांचं मनन या सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या पाहिजेत. दिवसभर मोबाईलमध्ये ऑनलाईन राहून आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकणार नाही. सातत्याने आम्ही मोबाईल सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही फक्त मोबाईलमध्येच आहोत. अनेक सेवकांचे मेसेजेस ऐकून तुम्ही स्वर्गात जाताल असं कोणी सांगितले का तुम्हाला? बरं, ऐकताय पण त्याच्यातून काहीच घेत नाही, त्याच्याप्रमाणे काहीच करत नाही, तर ऐकताय तरी का? नुसतंच ऐकून काय होतंय? जो वचनाप्रमाणे आचरण करत नाही तो आरशामध्ये आपलं मुख पाहणाऱ्यासारखा आहे असं याकोबाच्या पत्रातच सांगितलंय.
वचनाप्रमाणे 1 अध्याय आणि 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. मीटिंगला गर्दी करता, सगळ्यात पुढे जाऊन बसायची घाई असती, शोभेची बाहुली असल्यासारखे आम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणी पुढं. आचरण काढीचं पण नाही, पण गर्दीमध्ये पुढं पाहिजे, चर्चमध्ये पुढे दिसलं पाहिजे, मी आहे, उपस्थित आहे. टाळ्या वाजवण्यासाठी पुढं असाल, नाचण्यासाठी कदाचित पुढं असताल, पण बाकीच्या गोष्टी, प्रेम, प्रीती, शांती, सहनशीलता काहीच नाही जीवनामध्ये. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता असं बायबल आम्हाला सांग. आम्हाला वचनांकडे लक्ष देता आलं पाहिजे. मी पण अशाच प्रकारे वागत होतो, अशाच प्रकारे जगत होतो, परंतु प्रियांनो, मी पण शिकतोय, वचनाप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न करतोय. आम्ही पण मानव आहोत, आम्ही चुकणारे आहोत. मी कोणाला दोष लावत नाही. आम्हाला फक्त आमची सुधारणूक करायची. देवाचं वचन आम्हाला सद्बोध करतं, आम्हाला सुधारणूक करायची ते संधी देतं, आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही पश्चाताप करावा आणि देवाच्या जवळ यावं, एवढीच त्या परमेश्वराची इच्छा आहे. तो तुमच्या माझ्या अपराधांची क्षमा करायला तयार आहे. तो आम्हाला पुन्हा एकदा सावरायला तयार आहे. पुन्हा एकदा तो आम्हाला त्याच्या बाहूमध्ये घ्यायला तयार आहे. पण आमची तयारी आहे का त्याच्या जवळ जायची? विचार करा. आज आम्हाला विचार करायची गरज आहे. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत, कोणता विश्वास घेऊन आम्ही देवाकडे चाललेलो आहोत. मृतवत विश्वास आहे का आमचा? आज आमच्या जीवनात आम्हाला परत एकदा विचार करायचा. आणि म्हणून बायबल आम्हाला इथं असं सांगतं की, तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता. देवासाठी केली जाणारी कृती फार महत्वाची आहे. याच्यावरती अनेक लोक अनेक तर्कवितर्क काढतील, किंवा काही जण म्हणतील आता जुना करार बंद झाला, रद्द झाला, येशूने पूर्ण केला, आणि मग आता आम्हाला कुठलीच क्रिया करायची गरज नाही, आम्ही विश्वासाच्या द्वारे जाणार. अहो, बायबलच सांगते की तुमचा विश्वास हा कृतीमध्ये परिपूर्णतेकडे जाऊ द्या. पण कृतीच करणार नसताल आणि फक्त मी विश्वास ठेवलाय असं म्हणणार असताल, तुझा भाऊ जर उघडा आहे आणि त्याच्या तू वस्त्र देऊ शकत नाहीस आणि तू त्याला फक्त गॉड ब्लेस यू म्हणत असशील, तर प्रियांनो, तुमचा विश्वास कुठे काम करतोय? तुमचा एखादा भाऊ आजारी आहे, त्याला तुम्ही बघायला जाऊ शकत नसताल, तुम्ही तुमच्याच दुनियेमध्ये मग्न असताल. कोणत्या विश्वासामध्ये जगत आहात? तुमच्या शेजारची व्यक्ती जर त्रासामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, अडचणींमध्ये असेल, आणि तुम्ही तिला जर कुठल्याच प्रकारे मदत करू शकत नसाल आणि फक्त प्रार्थनेमध्ये देवा त्या व्यक्तीला तू आशीर्वादित कर असं म्हणत असताल, तर प्रियांनो, कुठेतरी चुकत आहात. आज विचार करा. बायबल आम्हाला इथं सांगते, अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? आमचा विश्वास कसा आहे? आज आम्हाला विचार करायची गरज आहे. या थांबूया आपण इथं. त्या देवाला म्हणूया की जसं शिष्य येशूला म्हणत होते की प्रभूजी आमचा विश्वास वाढवा, तसा आज आपण देवाला म्हणायला शिकूया की देवा माझा विश्वास तू वाढव. जो विश्वास अब्रामाकडे होता, जो विश्वास दानिएलाकडे होता, जो विश्वास 12 शिष्यांकडे होता, जो विश्वास शद्रक मेशक अबेदनगोकडे होता, तो विश्वास आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा निर्माण कर, अशी प्रार्थना आपण आज त्या परमेश्वराकडे करूया. या आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत, तुझ्या दयासना पुढे येतो, तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो, तुझी प्रशंसा करतो. माझ्या देवा, तू चांगला देवा आहेस, तू दयाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वर आहेस. माझ्या देवा, आम्ही आज भस्म झालो नाही, ही केवळ तुझी दया आहे परमेश्वरा. तुझ्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी तू नवीन करतोस असं तुझं वचन सांगतं, आणि त्या दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद म्हणतो, आम्ही तुला गौरव देतो. आज पुन्हा एकदा परमेश्वरा, तुझ्या वचनांमधून ऐकत असताना, शिकत असताना, माझ्या देवा, तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामधील विश्वास बघ परमेश्वरा. आम्ही विश्वासामध्ये कदाचित कमजोर आहोत परमेश्वरा, तू आमचा विश्वास वाढव. आम्हाला तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य पुरव परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. जिवंत देवा, तुझं वचन तर आम्हाला असं शिकवतो की येशू हा प्रभू आहे असं पवित्र आत्म्याने सुचवल्या वाचून कोणीच बोलू शकत नाही. होय परमेश्वरा, आम्हाला आज तू येशू प्रभू आहे हे म्हणण्याची बुद्धी दिलीस,
तो विश्वास तू आमच्यामध्ये निर्माण केलास. आम्ही तुला धन्यवाद म्हणतो, आम्ही तुला गौरव देतो. आज तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरा त्या विश्वासाप्रमाणे कृती करणारं जीवन तू आम्हाला प्रत्येकाला दे. आणि परमेश्वरा तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी तुझी कृपादृष्टी तू आम्हा प्रत्येकावरती कर. हीच आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आम्ही चुकणारे आहोत, आम्ही पडणारे आहोत परमेश्वरा, परंतु आज आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या सामर्थ्याच्या उजव्या हाताने तू आम्हाला प्रत्येकाला सावरून धर. आणि परमेश्वरा आम्हाला चुकू देऊ नको, पडू देऊ नको. तुझ्या विश्वासामधून आम्हाला बहकून जाऊ देऊ नकोस माझ्या देवा. परमेश्वरा आम्हाला जिवंत देवा तू सांभाळ आणि आमचं सहाय्य कर, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. त्या ईश्वर आम्ही विश्वास ठेवावा, त्या वधस्तंभावरती आमची नजर खेळलेली असावी. आमचा वधस्तंभ आम्ही उचलून घेऊन चालत राहावं, अशी दयाकृपा तू आमच्या प्रत्येकावरती कर परमेश्वर. जिवंत देवा, हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण बदलणारा तू देव आहेस. तू अद्भुतरित्या प्रत्येकाचे मनाची आणि अंतःकरणाची पकड घे. त्यांच्या जीवनातले प्रश्न, समस्या, अडीअडचणी, संकट आज येशूच्या नावामध्ये मी बांधून टाकतो परमेश्वरा. तुला विनंती आणि प्रार्थना करतो, अद्भुतरित्या तू प्रत्येकाचा विश्वास वाढव आणि त्या विश्वासाच्या द्वारे प्रत्येकाला म्हणता येऊ देत, मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशूने रक्त वाहिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा झाली, आम्हाला आरोग्य प्राप्त झालं, असं प्रत्येकाला म्हणता येऊ देत परमेश्वरा. होय माझ्या देवा, येशूच्या नावात आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. आणि परमेश्वरा होऊ देत तुझ्या नावाचा गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आम्हाला चालव आणि आम्हाला आशीर्वादित कर आणि अनेकांपर्यंत तुझं वचन घेऊन जाण्यासाठी विशेष प्रकारे मार्गदर्शन कर. हीच आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐकपित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, वचन वाचा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट्स द्या. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी उत्तेजनासाठी, मला उत्तेजन मिळतं त्याच्यातून, मला उत्तेजन मिळण्यासाठी त्या कारणीभूत ठरतात. आणि तुमच्यासाठी असेच अनेक व्हिडिओज घेऊन येण्यासाठी पुढे देखील त्या कारणीभूत ठरत राहतील. तर शेअर करा, अनेकांपर्यंत वचन पोहोचवा आणि देवाचं वचन गाजवलं जावं, हीच आमची इच्छा आहे. अनेकांपर्यंत देवाचं वचन पोहोचावं हीच इच्छा आहे, बाकी काहीच यामधून दुसरा उद्देश नाही. तर लाईक करा, शेअर करा आणि अनेकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. गॉड ब्लेस यू ऑल. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. गॉड ब्लेस यू.